ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। मिरजेत तब्बल 30 तास चालली गणेश विसर्जन मिरवणूक, ढोलताशांच्या गजरात बाप्पाला निरोप। मिरजेत यंदाची गणेश विसर्जन मिरवणूक तब्बल 30 ते 32 तास अखंड सुरू राहिली। शनिवारी सकाळी 10 वाजता विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला। प्रथम पवार गल्लीतील श्री शिवाजी गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाचे विसर्जन करण्यात आलं। त्यानंतर संध्याकाळी 4 नंतर लक्ष्मी मार्केट परिसरात विविध मंडळाच्या गणेश मूर्तींचे आगमन झाले। या ठिकाणी विविध पक्ष, संघटना आणि सामाजिक संस्थांच्या वतीने स्वागत कमानी उभारण्यात आल्या होत्या। ढोल ताशाच्या दणदणाटासोबतच काही मंडळांनी डॉल्बीच्या तालावर सजवलेल्या मिरवणुका काढल्या, तर काहींनी पारंपरिक वाद्याचा गजर ठेवला होता। शहरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता। सुमारे 2500 ते 3000 पोलीस फौजफाटा विसर्जन मिरवणुकीत तैनात करण्यात आला होता। मिरवणुकीचा शेवट धनगर गल्लीचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या बाप्पाच्या विसर्जनाने झाला। त्यानंतर पोलीस बांधवांनी स्वतःची भव्य मिरवणूक काढून आपल्या गणरायाला निरोप दिला। त्यामुळे पोलिसांची मिरवणूक धरून एकूण 31 ते 32 तास हा विसर्जन सोहळा पार पडला। ऐतिहासिक गणेश तलावावर गणेश मूर्तीचं विसर्जन करण्यात आले। दरम्यान मिरज मार्केट परिसरात आलेल्या भव्य गणेश मूर्तींनी भाविकांचं लक्ष वेधलं। महानकरी न्यूजसाठी आदी माने, मिरज। अनंत चतुर्दशीच्या सांगली मिरज कुपवाड महापालिकेच्या माध्यमातून माननीय आयुक्त सत्यम गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व व्यवस्था केलेली आहे। जवळजवळ 300-350 मंडळं होती। तसेच घरगुती गणपतीचं विसर्जन, तसेच क्रेनची व्यवस्था तळ्यावर दोन्ही बाजूला केली होती। तिथं जवळजवळ 80 ते 90 मोठे गणपतीचं विसर्जन झालं। यावेळेचं वैशिष्ट्य हेच म्हणावं लागेल की मोठ्या मूर्त्या खूप होत्या आणि त्यामुळं आज खूप उशीर झालेला आहे। आणि तसेच घाटावरील आम्ही व्यवस्था केली। त्यामध्ये कालचा जो अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने जवळजवळ 4-4.5 लाख लोक बाहेरून आत गणपती विसर्जनची बघण्यासाठी आले आणि पूर्ण शहरात कचऱ्याचं साम्राज्य होतं। जवळजवळ आज मला वाटते 50 टन कचरा 5:30 पासून आमच्या लोकांनी संकलित करून शहर प्रथमदृष्ट्या सगळं स्वच्छ ठेवण्याचा परिसर आम्ही प्रयत्न केलेला आणि यापुढे पुढचे 2 दिवससुद्धा संपूर्ण शहर स्वच्छता करून आम्ही ठेवणार आहोत। धन्यवाद। नमस्कार, मी अनिल गिल्डा, सब डिव्हिजनल पोलीस ऑफिसर मिरज विभाग। आज मिरज येथील अनंत चतुर्दशी मिरवणुकीचा बंदोबस्त पार पडलेला आहे। त्यामध्ये साधारण 240पेक्षा अधिक सार्वजनिक लहान मोठ्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन ठिकाण गणेश तलाव या ठिकाणी आपल्या गणेश मूर्ती विसर्जित केलेल्या आहेत। संपूर्ण बंदोबस्त हा गणेश भक्तांनी, सर्व नागरिकांनी उत्साहात पार पाडलेला आहे। यामध्ये सांगली जिल्ह्याचे माननीय पोलीस अधीक्षक श्री मुगे सर, त्यासोबत अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर मॅडम यांच्यासोबतच 4 DYSP, जवळपास 16 पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी, 86 PSI आणि API दर्जाचे अधिकारी, 536 अंमलदार, 236 होमगार्ड्स, त्यासोबतच 9 स्ट्रायकिंग असा विस्तृत बंदोबस्त इलॅबोरेट ह्यामध्ये लावण्यात आलेला होता। आणि कुठल्याही प्रकारची कुठलीही विपरीत घटना न घडता हा बंदोबस्त सर्वांनी पार पडलेला आहे। यामध्ये सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाकडून आम्ही सर्वजण मिरज येथील सर्व शांतताप्रिय नागरिकांचे आभारी आहोत। धन्यवाद।